आरोप थेट सत्ताधाऱ्यांवर आहे। सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीचं असं आरक्षण काढून घेतलं, त्यासाठी सगळे नियम मोडीत काढले, असा थेट आरोप आहे। नाही, हे नेहमीच त्यांचं जे आरोप करायची जी पद्धत आहे ती करतायत। बर, आपण जो प्रघात निर्माण केलेला आहे, कुठल्याही गोष्टी त्यांना आरोप करायचे तर ते या ठिकाणी तो पायंडा ते पूर्ण करतायत, ही एक बाजू। दुसऱ्या बाजूने आता आमचे दोन्ही तिन्ही माननीय प्रवक्ते बोलले की एससीचं निघायला पाहिजे होतं, एसटीचं निघायला पाहिजे होतं, की पेडणेकर ताई म्हणतायत ओबीसीचं निघायला पाहिजे होतं। तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीची प्रोसिजर आम्ही किंवा सरकार राबवू शकत नाही। कायद्याने जे शक्य आहे ना तेच करणार। तुम्हाला कुणाचं आरक्षण निघायला पाहिजे आणि आता तुम्ही जे सांगताय सर्वसाधारण महिला ही रिझर्वेशन आहे, हे आरक्षण सुद्धा रिझर्वेशन आहे। सर्वसाधारण नाही, सर्वसाधारण महिलेसाठी ते आरक्षण निघालेलं आहे, म्हणजे हे पण आरक्षणच आहे। हे का नाकारता तुम्ही? किशोरीताईंनी तर स्वागत करायला पाहिजे होतं। नाही, पण हा मुद्दा तर आपण लक्षात घेतला पाहिजे ना की मागचे 2 आरक्षण जे होते ते सर्वसाधारण कॅटेगरीसाठीच होते। जर चक्राकार पद्धत होती तर मग त्याच्या वेगळं आरक्षण येणं अपेक्षित होतं। अशी जर मागणी त्यांनी केली तर काय चुकलं? सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला दोन याच्यात काय गफलत होते नीट लक्षात घ्या। पण मागच्या ज्या आरक्षण होतं किशोरी पेडणेकरांचं ते काय होतं? सर्वसाधारण महिलाच होतं, असं कधीच होत नाही। कंटिन्यू सर्वसाधारण महिला येऊ शकतं। नाही, मला बोलू द्या, मध्ये बोलू नका। सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला हे वेगवेगळे आरक्षण आहे। तेच तर आम्ही म्हणतोय की मागचं पण सर्वसाधारण महिलाच होतं, मग सर्वसाधारण महिलेनंतर लगेच सर्वसाधारण महिला आलं असेल तर मग ती चक्राकार पद्धत कशी? ही 2 आरक्षण आताची संख्या जी आहे ती विचारात घेतली गेलेली आहे। चक्राकार हा बिंदू ठरवताना आताची जी संख्या आहे, बिंदू 2001 होता मला वाटतंय। बिंदू हा आजचा नाहीये, राईट ना? 2001 ना? बिंदू हा 2001 पासूनचा बिंदू तिथे आहे, बिंदू इथे नाहीये। बिंदू चक्राकार पद्धतीने फिरवताना लोकसंख्या त्या ठिकाणची नगरसेवकांचं जे रिझर्वेशन आहे नगरसेवकांच्या जागांचं याचा मेळ घालून ते ठरतं। आणि या पुढे जाऊन जर या बाबतीत जर काही चुकीचं झालं असेल असं आमच्या माननीय महोदयांचं जर म्हणणं असेल तर त्यांना कायदेशीर मार्गाने याला आव्हान देण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिलेला आहे। या बाबत कुठलंही दुमत नाही आणि तो त्यांचा अधिकार अबाधित आहे। मात्र त्यांना काय वाटतं, त्यांना काय वाटतं हा मुद्दा नाहीये। त्यांचे आक्षेप जर असतील तर त्याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे। म्हणजे असं नाहीये ती लोकशाही पद्धत आहे, ती सगळ्यांसाठी समन्यायी असली पाहिजे असं त्यांना काय वाटतं किंवा आपल्याला काय वाटतं हा मुद्दाच येत नाही।